सर, आज सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी झाली। 2 आठवड्यांमध्ये अजित पवार यांच्या गटाला उत्तर द्यायला सांगितले आणि तुमच्या गटालाही जर रिजॉइंडर करायचं असेल तर 1 आठवड्याची मुदत दिलेली आहे, त्याबद्दल सांगा। नाही, आज आम्ही कोर्ट नंबर 4 हिज लॉर्डशिप सूर्यकांत साहेब यांच्या कोर्टात आज तारीख होती। 52 नंबरवर आमचं मॅटर होतं, पण आम्ही मध्ये ते मेन्शन केल्यानंतर शांतपणाने सूर्यकांतजींनी ऐकून घेतलं। त्यावर त्यांनी स्पष्टपणाने निर्देश दिले की 2 आठवड्यात अजित पवारांच्या गटाने सुप्रीम कोर्टमध्ये उत्तर द्यावं आणि त्याच्यानंतरच्या 1 आठवड्यात साहेबांच्या गटाने उत्तर द्यावं, म्हणजे शरद पवार साहेबांच्या गटाने उत्तर दिलं आणि 9 तारखेला आम्ही सर्व ऐकून घेऊ, म्हणजे फिक्स डेट फॉर हिअरिंग। म्हणजे अगोदर अजित पवार यांना उत्तर द्यायचं, त्यांचं उत्तर आल्यानंतर त्याच्यानंतर 1 आठवड्यात तुम्ही उत्तर द्या, म्हणजे त्याने टाइमलाईन ठरवून दिली। आता कधी कंप्लीट होईल? त्यांना 4 एप्रिलला फाईल करायचं होतं, त्याने अजूनपर्यंत फाईल केलेलं नाही। खरं तर ह्याचा अर्थ कंटेम्प्ट ऑफ कोर्टच आहे, तुम्ही कोर्टाला विचारतच नाही। पण आम्ही हे गांभीर्याने मुद्दामून मांडलं नाही की उगाच वाद नको। आम्ही सांगितलं की त्यांना उत्तर द्यायला सांगा ना। मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, 2 आठवड्यात उत्तर द्या। 1 आठवड्यात त्यांच्या उत्तराला तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला सांगा। आज सुनावणी झालेली आहे आणि आय वॉज टेलिंग यू 6 अजित पवार यांच्या पक्षाला नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि तुम्हालाही रिजॉइंडर सादर करण्यास सांगितलं। काय नक्की आज घडलं कोर्टात? नाही, कोर्टामध्ये आमच्या दृष्टीने जरी चांगलं घडलं, कोर्टाला जेव्हा आम्ही मेन्शन केलं, कारण का आज आमचा क्रमांक 52वर होता, तेव्हा आम्ही मध्ये आमचे वकील माननीय सिंघवी साहेब यांनी ते मेन्शन केलं, मांडलं, तेव्हा त्यांनी शांतपणाने ऐकून घेऊन सांगितलं की महाराष्ट्राचे जे सिम्बल आणि पक्षाचं मॅटर आहे त्याच्यामध्ये 2 आठवड्याच्या आत अजित पवार गटाने आपलं म्हणणं मांडावं, त्याच्यानंतर 1 आठवड्याच्या आत शरद पवार साहेबांच्या गटाने आपलं म्हणणं मांडावं, ते काय म्हणतायत ह्याच्यावरती, आणि 6 तारखेला मी हिअरिंगला ते ठेवणार। म्हणजे हिअरिंग 6 तारखेला सुरू झाली तर आमची अपेक्षा आहे की 4-5 हिअरिंगमध्ये निर्णय बाहेर येईल। सर, 2-3 महिने झाले अजित पवार यांनी उत्तर दिली नाही, आता इट्स लाईक 2 आठवडे। नाही, आता हे 2 आठवड्याचं अल्टिमेटम आहे, त्याच्यावरती काही करता येणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।